दे ना वहिनीकडे दिला ना दे मफलर वहिनी दे ना मागे ना यार हा कार्यकर्ता मी काय आलं सगळं फुटेजमध्ये येतो ना मध्ये मध्ये त्यांच्या साईडला दिसतो घे दे दे वहिनी अरे हो थांबणार एक मिनिट यार बुवा हात खाली की थोडासा हा घे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांच्या मागे आधार देत उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी सोनताताई शिंदे या ठिकाणी मी या सर्वांच्या समक्ष डॉक्टर भोर आहेत परिषद सर्वच आहेत आमची बोलवता उपस्थित आहे आणि उद्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा शपथविधी असल्यामुळे आज ते सर्व गडबडीत आहे डॉक्टर यांनी देखील मला विशेष करून येण्यासाठी प्रयत्न केले पण सांगितलं नाही आता आई साहेब येतील आणि उद्याचा दिवस फार महत्वाचा असल्यामुळे डॉक्टर बोर साहेबांना वरिष्ठ या सर्व मंडळींना मी थोडंसं कामाला लावलं म्हटलं कुठल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी साहेबांच्या घरातला सदस्य या ठिकाणी आला पाहिजे आज गेली अनेक वर्ष या ठिकाणी काँग्रेसची सेवा करतो आपण पण कुटुंबाला सांगा आपण माझ्याबरोबर या ठिकाणी जर वाढदिवसाला असू दे उद्या सप्तकामध्ये या असू दे मोठ्या संख्येने आपण मला साथ देतात परंतु या ठिकाणी मी बघतोय गेली अनेक वर्ष कोकणामध्ये देखील पक्षाच्या माध्यमातून उदासीनता आहे आणि कुठल्याच प्रकारची समाजसेवा लोकसेवा पक्षाच्या माध्यमातून होत नाही आणि मी कर्मठ कार्यकर्ता या नात्याने कधी पण लोकसेवेला जास्त प्राधान्य देतो आणि मला असं वाटतं गेले 2.5 वर्षामध्ये जे काम गेले 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये झालं नाही ते 2.5 वर्षामध्ये करून टाकण्याचं कौशल्य माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं आज लाडक्या बहिणीचं स्वप्न पूर्ण करत असताना मला प्रणिता बोलली मला काही विशेष बोलायचं होतं 2 मिनिट तुला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे ती बोलली नमस्कार ताई तुमचं खूप स्वागत आज पूर्ण महाराष्ट्र सन्माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून पूर्ण महाराष्ट्र राज्यभराने लाडक्या बहिणींनी त्याला अलोट आणि भरभरून प्रेम दिलं पण आज मुख्यमंत्री साहेबांच्या मिसेस त्यांच्या पत्नी यांना माहेरपणाची लाडकी बहीण म्हणून ओटी देण्याची सुसंधी आम्हाला मिळाली हे आमचं भाग्य आहे तर 1-2 शब्द माझे मी बोलले धन्यवाद त्या सर्व गोष्टीचा पडताळणी करून भविष्यामध्ये देखील या विभागासाठी ठाण्यासाठी मी कोकणामध्ये असताना कोकणासाठी देखील काँग्रेस पक्षात राहून काहीच करू शकत नाही आणि म्हणून कर्तव्यवान त्यांनी 2.5 वर्षामध्ये जन्म दाखवला फक्त लाडकी बहीण नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असू दे वृद्ध लोकांसाठी बस सेवा ट्रान्सपोर्ट सेवा असू दे यांच्या विमान सेवा देखील फुकट केलेली अशा प्रकारचं कर्तृत्व आणि मी
त्यांच्या विरोधात 2 निवडणुका लढलो, परंतु एवढा प्रभावीपणे त्यांनी काम केल्यानंतर खऱ्या अर्थाने एका चांगल्या कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांच्या मागे राहून ठाण्याला मजबूत करावं, ठाणे जिल्ह्याला मजबूत करावं, कोकणाला मजबूत करावं असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आज मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण बॅनर बघितला असेल परेश, या नंतरचा बॅनर असा असेल, माझ्या घराजवळचा झेंडा प्रवेश त्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण कार्यक्रमाचे पदाधिकारी संघटन करणार आहे. तर आतापासून काँग्रेसला रामराम आणि या ठिकाणी आपणाला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मला अपेक्षा आहे की आपण देखील माझ्या वाढदिवसानिमित्त 2 शब्द बोलून या ठिकाणी माझे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि मला जे प्रेम या ठिकाणी देतात त्याला सांगू. शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. साहेब समोर बघा. बुवा बुवा सगळे ओके बस का असा 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 दादा एक मिनिट. मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केले. मुळात आपण बघतात की लोकसभेपासून नव्हे तर त्याच्या आधीपासून, म्हणजे असं नाही की सत्ता ज्यावेळेला आमची होती, मी आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांची नावं घेत नाही, पण ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला देखील माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला साधा SEO देखील मिळाला आहे. आणि खास करून ठाणेकरांना तर गेली 30-35 वर्ष अन्याय झालेला आहे. सन्मान तत्कालीन कैलासवासी आमदार कोळीसाहेब, क्रांती कोळीसाहेब, त्याच्यानंतर पक्षाने ठाण्याकडे ढुंकून देखील बघितलं नाही. आणि त्याची आम्ही वारंवार त्या ठिकाणी आमच्या मागण्या करत होतो. बोर्ड तर जावा, बोर्ड कुठला असू दे तो जाऊ द्या, MLC तर सोडा, SO देखील त्या ठिकाणी दिलं नाही. आणि नंतर हळूहळू असं झालं की ठाण्याच नव्हे तर कोकणामध्ये देखील दिलं नाही. आणि त्याची अतिशयोक्ती एवढी व्हायला लागली की लोकसभेला आम्ही एवढी मागणी केली की कमीत कमी साधा एक तरी खासदार आम्हाला ठाण्यात ते गोव्याच्या बॉर्डरपर्यंत एक तरी खासदार द्या, तोही दिला गेला नाही. त्याच्यानंतर देखील आम्ही बैठक मागवली. सन्माननीय कोकणाचे प्रभारी मुझफ्फर हुसेन मीरा भाईंदरला त्या ठिकाणी सभा झाली. त्या ठिकाणी आमचे सेंट्रलचे मिनिस्टर रमेश चिन्नीताले, नाना पाटोळे सर्व आले होते. आणि ते आल्यानंतर त्यांनी मंजूर केलं की हां, खऱ्या अर्थाने ठाण्यावर आणि कोकणावर अन्याय झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी लोकसभेला एखादी तिकीट द्यायची होती तर ती दिली गेली नाही. परंतु हा अन्याय विधानसभेला होणार नाही. आम्हाला थोडंसं बरं वाटलं की चला विधानसभेला आम्हाला न्याय मिळेल. आणि विधानसभेला न्याय मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ 92 सीटा आहेत इथून गोव्यापर्यंत.
फक्त 4 सीटा या ठिकाणी दिल्या, त्या 4 सीटा हरणारा आम्हाला दिला नव्हे तर त्या 4 सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोर उभे केले आणि त्यांना पाडले. आज घटक पक्षातले मग पवार गट असू दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट असू दे, हा आमच्या पक्षाला दबाव तंत्र वापरून पोखरत आहे आणि हे पोखरत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा कोकणात नष्ट होत आहे. बाकी सर्व नेते आता पाकीट बहादूर नेते झाले असे म्हणावं लागेल. कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करत होता, पण मी तर म्हणेन की सत्ताधाऱ्यांकडून पाकिट घेऊन ठाण्या विकण्याचं काम स्वर्गीय बाळकृष्ण पुणेकरांपासून चालू आहे. त्याच्यामुळे मला कुठेही माझ्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही भविष्य या ठिकाणी दिसत नाही आहे. आम्हाला पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी देखील मिळत नाही आहे. सत्ता आल्यानंतर माज येतो आणि त्याच्यामुळे आजचा हा निर्णय जो आहे, मी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत, बाबा शिंदे, गोलब साहेब, संदीप, सर्व प्रदेशचे पदाधिकारी आहेत, जोशी आहेत, शैलेश आहेत, आमचा कांबळे आहे, श्रीकांत कांबळे आहे, बरेच येतात. त्यांची नावं काय घेऊ, हे संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जवळजवळ हे माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज लताताईंच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला. त्याला कारण आहे, मला त्यांची अतिशय प्रयत्न होता येण्याचा, पण उद्या शपथविधी आहे. मुख्यमंत्र्यांनी मला व्यक्तिशः फोन केला, मी शेवटच्यापर्यंत प्रयत्न करतो येण्याचा, पण नाही आलो तर शेवटी मी आणि डॉक्टर या ठिकाणी आणि आमचे नरेश मस्के आम्ही तिघेही या सर्व गडबडीमध्ये आहोत. पण मी लताताईंना पाठवतो तुमच्याकडे. म्हटलं कुठल्याही परिस्थिती आजच्या शुभमुहूर्तावर 24 नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघताय, इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत. मला जे काय करायचं होतं ते माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं होतं, त्यांना विश्वासात घेऊन करायचं होतं आणि ते मी त्यांना विश्वासात घेऊन केलं. त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं. आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालो. पक्षामध्ये कुठेतरी गळचेपी होत होती म्हणून तुम्ही पक्षामध्ये गळचेपी माझी एकट्याचीच नव्हती. मी आमच्याबरोबर असणारे जितेंद्र आव्हाड असू दे, प्रताप सरनाईक असू दे, रवी पाठक असू दे, सर्व वेळोवेळी पक्ष सोडून गेले असतील, परंतु मी शेवटपर्यंत वाट बघत होतो की कधी ना कधीतरी न्याय मिळेल. त्याच्यामुळे माझ्या एकट्याची गळचेपी नव्हती. ही गळचेपी संपूर्ण कोकणाची होती. या कोकणामध्ये त्यावेळेला असा अन्याय झाला, त्यावेळेला त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल, अविनाश लाड कणकवलीला उभा राहिला, या ठिकाणी सचिन पोटे कल्याणला उभे होते, रोहित साळवे उभे होते, मी या ठिकाणी उभे होतो. काही लोकांनी जबरदस्तीने माघार घेतली, मग नैराश्य होऊन काम केलं नाही. सर्वांनीच बंडखोरी करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे हे नैराश्य आहे आणि आम्हाला कुठल्याच भविष्यामध्ये काँग्रेस कोकणाकडे लक्ष देणार नाही. माझं अजूनही सर्वांना आव्हान आहे की कृपया जो कोणी अजून विचार करत असेल त्यांनी शिवसेनेमध्ये होते, त्यांचं नेतृत्व मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, डॉक्टर आमचे श्रीकांतजी शिंदे, आमचे नरेश मस्केजी, प्रताप सरनाईक, आमचे पाठ या ठिकाणी विरोध उभा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी असे विरोधात उभे राहिलेत, आपल्या त्या लोकांनी बंडखोरी केली, त्यांचे पक्ष त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, परंतु आपण माझ्यावर कारवाई करतात आहेत आणि मला संयुक्ती कारण देखील देत नाही आहे. त्यांनी मला 6 वर्षासाठी निलंबित केलं पक्षाने आणि मला याचं दुःख या ठिकाणी झालं. आम्ही वाट पाहिली. मला वाटतं मी सर्व पत्रकारांना सन्माननीय राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, पी वेणुगोपाळ या सर्वांना मी 2 दिवसापूर्वी पत्र पाठवलेले की आपण माझी निलंबनाची कारवाई रद्द करावी, मला पुन्हा पक्षात घ्यावं याची देखील आम्ही विनंती केली. त्याचं पत्र प्रत्येक यांना पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलाही पर्वा नाही आहे. या ठिकाणी पक्ष संपू द्या, त्यांना काहीच पर्वा नाही. आणि आज जे निर्णय चुकीचे घेतलेत विधानसभेचे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कळला असेल. आमचे सर्व जास्तीत जास्त नेत्यांना लोकांनी नागरिकांनी पाडलेलं आहे. म्हणजे काँग्रेसलाच तडीपार केलेलं आहे या महाराष्ट्रातून. हे चिन्ह तुम्हाला आता दिसतंय. ही गळती लागलेली आहे. कधीतरी काँग्रेस सुधरेल, पण ह्याच्यातही काँग्रेस सुधरत नाही. एखाद्या कार्यकर्त्यांनी विनंती केली, मी विनंती केली, गोलब साहेबांनी विनंती केली, या सर्वांनी विनंती केली की आम्हाला पुन्हा पक्षात घ्या.
त्यानंतर लाड तिकडचे उभे होते, त्यांनी म्हणजे सर्व बंडखोरांनी विनंती की आम्हाला पक्षात घ्या, परंतु त्यांना काही पडली नाही. आणि आम्हाला शेवटी कुठेतरी लोकशाहीच्या माध्यमातून हाच पर्याय उरला की लोकसेवा करणं. त्याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी एकनाथ शिंदे हे आम्हाला उत्कृष्ट नेतृत्व वाटतं. 2.5 वर्षामध्ये ते केलेलं काम आणि त्यांना भविष्यात मिळणारी 5 वर्षे जी काय असेल त्याच्या पुढची वर्षी हे त्यांच्या आम्ही पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याबरोबर काम करू, एवढं या ठिकाणी सांगतो.